स्वार्थक बुवा याने आपल्या भजनाची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. चांगली म्हणजे बुवा खरोखरच चांगली सुरुवात तुमची झालेली आहे. आणि या कलियुगात असंच असतं बुवा, या कलियुगात काय होईल ते सांगता येत नाही. मी काय वाईट सुरुवात करत नव्हते, मी पण चांगलीच सुरुवात केली होती. फक्त वेळेचा बंधन राखून म्हटलं आपण भजनाची सुरुवात करूया. पण मी बुवा 300 रुपयावरच होईल. कलियुगात काय होईल तर जिवंत उदाहरण आता तुमच्या समोर आहे. 300 रुपये म्हणजे आज फाटक्यात किंमत वाढली आहे, चांगल्या किंमत रवली नाही. एखादं पोरगो फाटकी पॅन्ट घालून गेलो शाळेत ना, तर आई रप्पू करून द्यायची पूर्वीच्या काळी. कशासाठी तर बाकीची मुलं असतील, अमुक माणसाचं पोरगो फाटकी पॅन्ट घालून गेलो. पण आज बुवा जेवढा फाटलेला असत तेवढी त्याची किंमत जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेली तरी 1000 रुपये किंमत आहे. पण ढोपरावर भोका पडलेली, चिंता केलेली हँकर का लावलेलीच असते मॉलमध्ये, 2000 रुपये किंमत. म्हणजे आज बुवा फाटलेल्याची किंमत वाढली. कॉलेज सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी जेव्हा बुवा वळक्यान येतात ना, तेव्हा असं वाटतं की बॉम्ब स्फोटात नाही येत का. सगळी कपड्यांची चाळण झाली, कोणाच्या पाठीवर भोका, कोणाची ढोपरा फुटलेली, चिंता झालेली हाताची. ही बुवा परिस्थिती आजची, बरोबर ना. एखादी स्त्री बुवा मार्केटमध्ये बाजारात जात असली तर आपल्या मुलांना शेजारणीकडे ठेवून जात, पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही बुवा. याची परिस्थिती कलियुगात. या जिवंत उदाहरणासमोरचा त्या मोर्यानी मी म्हटले माझे खास म्हणता म्हणता त्यांनी वाळूचे संबंध ठेवून तिकडेच जोर केला. म्हणजे असा कलियुगात कोणाक कोण काय करीत सांगता येत नाही, बरोबर ना. पारकर बुवांच्या बाजूला जे बसलेले आहेत ते अखिलेश फाळके बुवा. परवाच्या दिवशी भांडूप कोकण नगरमध्ये आमची कोकण महोत्सवमध्ये डबलबारी झाली होती, अखिलेश फाळके बुवा आणि माझी. आणि उद्या म्हणजे आजच म्हणा, वाघोटनला अखिलेश फाळके बुवा आणि माझी वाघोटनमध्ये डबलबारी आहे. त्यामुळे अतिशय चांगले बुवा आहेत ते अखिलेश फाळके बुवा. खरोखरच मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचा आभार मानतो. बुवा पूर्वीचं काळच वेगळं होतं, आता काळ वेगळं, बरोबर ना. बघा ना आता बुवा आमचं भाग्य समजतं की या वळवणखडी गावामध्ये आमका पहिली संधी मिळाली 2 बुवांका. ज्यावेळी परत कधी त्यांची डबल बारी असेल तेव्हा दोघांची बुवा चर्चा केली जाते. पहिली बारी कोणी केला नाही तर पारकर बुवा आणि संदीप पुजारी बुवा, बरोबर ना. आज जरा कार्यक्रम सगळीकडे असल्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला, तर गर्दी असली असते, बरोबर ना. ते आता निघूनच घेतात. मी तुमच्या बक्षिसावर जळत बिळत नाही. मी एक विषय सांगितले कलियुगात काय घडायचं, बाकी काय माझं म्हणण्याचा उद्देश. आणखी सुद्धा कोणी दिला नाही तरी मला काय एक फरक पडणार. आमची परिस्थिती तशी आहे, जनावर तसा घडवलेला म्हटल्यानंतर मला कोण देणार आहे. कारण आम्ही अनखाऊन दिवस काढणारे माणूस बोल, मरेपर्यंत जगणार. तुमचं कसं काय मला माहीत नाही, पण ठीक आहे, होऊ दे बुवा. तुमका मिळाले काय नाही, माका मिळाले काय, कोणाक तरी मिळाले ना बाद झाला. जाताना आईस्क्रीम दिलास तरी खूप झाला. म्हणजे 100-1 रुपये खर्च केलास आमच्यासाठी काय बुवा. अखिलेश फाळके बुवा हसतो. बुवा पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती हो. अँटेना काहीतरी आंब्यावर लावलेली असायची, एका माणसाला दरवाजावर ठेवायचे आणि रामायण लागलेला असा, आणि आंब्यावर एकाच चढवीत अँटेना फिरवून, आणि दरवाजावर तो सांगायचो हे राम दिसता, सीता दिसत नाही, मुंगळे हे जरा तिकडे फिरव. मग त्यांनी जरा फिरवलं की सांगायचो हे राम सीता दिसतात, लक्ष्मण गायब झालो, जरा अजून तिकडे फिरव. बुवा घराघरा फिरवीपर्यंत रामायण संपायचा. पण तसं दिसतंय ना. सह्याद्री चॅनल एकच असायचो आणि ती महिला एक कोणतरी बातमी देण्यासाठी यायची आणि रोज सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे. बघितलंच तर ती टीव्हीत वर खाली हालत असतात तरी पण ती सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे. म्हणजे बुवा अज्ञान होता पण समाधान होतं. आज विज्ञान असून समाधान नाही बुवा, बरोबर ना. आज विज्ञान असून समाधान नाही. आज मॉडेल बदलला, फ्लॅट टीव्ही,
आंघोळी करूची मशीन काढल्याने अहो आंघोळी एखाद्या माणसाक आतमध्ये टाकलो की तो आंघोळ करून बाहेर येलो. आता पारकर बुवांकट टाकले असं समजाय आंघोळी करून आणि 2 दिवस लोड शेडिंगमुळे लाईट नाही तर मग केल्याने आंघोळ ना मशीनमध्ये. म्हणजे एवढा बुवा चांगला पण जमाने के साथ चलो. पूर्वीच्या काळी नाटकं बसवायचे हो सामाजिक नाटक जबरदस्त. तर आधी बाजूक ठेवूया म्हणजे टाकल्यावरनं बोलले हो टाकल्याचा मेन विषय आहे. मग कंटाळू येलो या टाकल्याचं तर फोल्डिंगचं सुद्धा नाही काढून घरी येईन बाबा. सगळे बुवा माझी कळ काढूची असत तेव्हा सगळे टाकल्यावरच चढत आणि मग घसरण खाली पडतं. होय होय हो त्या एका पोरग्यान संपूर्ण हो जास्ती हसन हो पाणी बिनी पिऊन त्यामुळे ते तुमची बाजू घेऊन भांडतो. हो तास त्यांचा बुवांचा पण तास माझी परिस्थिती मी कॉलेजमध्ये असताना असो नव्हतं. मी सलमान खान होते पहिल्यांदा. होतं ना सलमान खान स्टाईल होती. भाग्यश्री मैंने प्यार किया हिट आमच्या टायमात आणि तो सलमान खान पुढचे केस लाल करू लागलो म्हणून मी हायड्रोजन पेरॉक्साईड लावले लाल करूसाठी. फुडणाची भाजावळ होत गेली ती येऊन थांबली. खूप गेले सलमान खानने माझं अमरीश पुरी झालो. होय ना होय आमची भयानक परिस्थिती आहे ना. महाराष्ट्रात एका लहान मुलान त्या एवढ्याशा पोरग्यान संपूर्ण महाराष्ट्रात बुवा वेड लावला. त्यांनी काही एक करूक नाही बुवा. माझ्या पप्पाने गणपती आणला एवढाच पण तो संपूर्ण महाराष्ट्रात बुवा वेड लावला. माझ्या पप्पानी गणपती आणला माझ्या पप्पानी गणपती आणला. शंकरानी पार्वती मणीवर बसला गणपती. शंकरानी पार्वती मणीवर बसला गणपती. बघतोय चांगला तिच्यामुळे आता वाळूचं लिहून बाकी सगळं बाकी ठीक ना. तो असं मेले कर्माने बहुतांश मध्ये 300वरच थांबतो. ह्या माझा रोजचा चालला तर असं त्या भारतीय बुवांचा विचार होता वाटतात. फक्त बुवा सांगायचं काय तुम्ही तर नोटेशन घेताना एक ऍक्शन केलात बुवा मला खूप आवडते. नोटेशन हर हर शिव असे ऍक्शन केलं तेव्हा मला वाटतं माझ्या गाडीचा वायपर फिरता की काय. बसून दे या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग चालू करूया. कारण बुवाने सांगितलं भजन म्हटल्यानंतर भजन असतं आणि त्यामुळे बोलू शकता खूप. पण आता वाचलेले जवळजवळ 1 वाचना म्हटल्यानंतर भजन 2 बुवांचे होणार नाही. या किमीत होईल जेव्हा लाजून तो लाजतच कसं आहे. कोणाला लाज वाटत असेल तर
मी स्टेजच्या खाली येते पण पैसे देऊचे थांबा एक माकाचा फिराचा रूपाचं भंग झालो. या ठिकाणी सन्माननीय योगेश कोलते यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गजरा त्याच्यापेक्षा दोन्ही बुवा मनोरंजन करतील. फक्त थांबा दोन्ही बुवांच्या गजरासाठी.
करणे माफी